MITने आयोजित केलेल्या 14व्या भारतीय छात्र संसदेचा आज शेवटचा दिवस आहे. दत्तात्रय भरणे जे की राज्याचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या छात्र संसदेला मार्गदर्शन केलेलं आहे. काय सांगाल अण्णा, छात्रांना आज मार्गदर्शन केलं? निश्चित प्रकारे एक आनंद आहे की आज हे राहुल कराड साहेबांनी एक जे व्यासपीठ तयार करून दिले भारतीय छात्र संस्थेच्या माध्यमातून 2011 सालापासून हे संसद ते प्रत्येक वर्षी भरवतात आणि अनेक वक्त्यांना अनेक देशातून नेत्यांना ते एकत्र करतात आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या राजकारणामध्ये त्याचं काय महत्त्व आहे आणि विधान भवनाचं काय महत्त्व आहे, विधानसभेचं महत्त्व काय, लोकसभेचं महत्त्व काय, त्यामध्ये कुठले प्रश्न मांडले पाहिजे, ते प्रश्न कसे सोडवले पाहिजेत आणि शेवटी सगळ्यांनीच जो राजकारणामध्ये आज आपण पाहतो राजकारणामध्ये विशेषतः तरुण तरुणीचा किंवा शहरातल्या माणसांकडचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. माझं तर म्हणणं कोणी डॉक्टर होऊ द्या, कोणी इंजिनियर होऊ द्या, कोणाला व्हायचं ते होऊ द्या, पण डॉक्टर इंजिनियर झालं तर त्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, राजकारणाचे धडे घेतले पाहिजेत. सगळेच निवडणुका लढवून सगळे राजकारण येतील असं नाही, पण आपण राजकारणात येऊन किंवा समाजसेवा सुद्धा करू शकतो. समाजामध्ये जे चांगले काम आहेत ते पण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण ते करू शकतो. त्यामुळे आज खरंच भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आज राहुल कराड सर आणि MITच्या सगळ्यांनी आम्हाला इथं ह्याला बोलवलं आहे, त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आहे. आणि आज त्यांचं या जे भारतीय छात्र संसदेच्या देशातून आलेले विद्यार्थ्यांचे अनुभव निश्चित प्रकारे राज्यात महाराष्ट्रातले कोण असतील, आसाममधले असतील, आसामच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा फायदा होईल, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना इतर राज्यातला फायदा होईल, उपयोग होईल, माहिती होईल आणि त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्यांच्या पुढील करिअरसाठी त्याचा उपयोग होईल. मामा, तुम्ही एक छोटेसे कार्यकर्ते होतात, आज तुम्ही राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहात. असं युवकांना काय संदेश द्याल की आता राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांना? मी राजकारणात येऊ इच्छिताला एकच सांगेल की आयुष्यामध्ये आपल्या घरात कोणी काही तांबरपट घेऊन जन्माला येत नाही, न्यूनगंड बाळगू नका. माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या घरात कोणी राजकारणामध्ये नव्हतं, कुणी ZP सदस्य नव्हतं, पंचायत समिती सदस्य नव्हतं, आमदार नव्हतं, लोकल बनवत खासदार नव्हतं. राजकारण सुरुवात मीच केली. शेवटी आज इथं हे युवक आहेत, कॉलेजच्या समोर बसलेले सगळे युवक युवतीत, ह्यातनं मित्र बनवा, ह्यातनं मित्र बनवून जिथं आपल्याला फायदा होईल तिथं एक संघटना करा, एक चळवळ करा, त्यातनं शेवटी नेतृत्व जन्माला येतं. आणि आज माझ्यासारखा कार्यकर्ता म्हटल्याप्रमाणे मी कॉलेजमध्ये असतानाच कारखान्याचा संचालक झालो, नंतर मी त्याच कारखान्याचा चेअरमन झालो, त्यानंतर माझं लग्न झालं ते पण सांगतो. अगोदर मी संचालक झालो, नंतर बँकेचा संचालक झालो, त्याच बँकेचा चेअरमन झालो, ZPचा सदस्य झालो, त्या ZPचा अध्यक्ष झालो, आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आमदार झालो, कॅबिनेट मंत्री झालो. शेवटी असं काय नसतं, शेवटी आपण काम आपल्या कामाविषयी महत्त्वाचे आणि शेवटी नेत्याची निष्ठा पण महत्त्वाची आहे. आपण ज्याने आपल्याला मोठं केलं, ज्याने आपल्याला सहकार्य केलं त्याला पण आयुष्यामध्ये कधी विसरायचं नसतं. कारण आज हा कार्यक्रम मी नाव घेतलं असतं, पण आज कार्यक्रम हा राजकारण विरोधित कार्यक्रम आहे. त्यामुळे मी कुठं आज नेते मंडळीचं किंवा कोणाचं नाव घेत नाही, परंतु शेवटी राजकारणामध्ये निष्ठा बाळगली पाहिजे आणि ज्याने आपल्याला सहकार्य केलं, मोठं केलं त्या माणसाला कधी विसरायचं नसतं. प्रसंग येतात, चांगले येतात, वाईट येतात. चांगल्या काळात आहेच, पण वाईट काळात ज्याने आपल्याला सहकार्य केलं त्याला वाईट काळात सुद्धा विसरायचं नसतं. मामा, तुम्ही सांगितले राजकारणामध्ये निष्ठा बाळगली पाहिजे. आपण पाहतोय की तरुणांची कुठेतरी मानसिकता झाली आहे, राजकारणात यायचं असेल तर खूप पैसा लागतो, राजकारणात यायचं असेल तर तुम्हाला मसल पॉवर वगैरे लागते. अशा तरुणांना काय संदेश द्याल जे निगेटिव्हिटी? असं अजिबात काही नाही. तुम्ही ग्राउंड लेवलला समजा एखादा ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे किंवा शहरातला एखादा कार्यकर्ता आहे, त्याला काहीतरी व्हायचं आहे, एखाद्याला नगरसेवक व्हायचं आहे, गावचं सरपंच व्हायचं आहे, त्यांनी ते गावात गेलं पाहिजे. गावात प्रश्न असतात, छोटे छोटे प्रश्न असतात. एखाद्या कसं असतं मोठ्या माणसांचे प्रश्न, पुढाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात. गरीब माणसाचे प्रश्न काय असतात? लाईटचं बिल जादा आलेलं आहे, कुठंतरी घरपट्टी कुठंतरी भरलेलं नाही किंवा तिथं कुठंतरी अडचण आहे, कुठंतरी तहसील ऑफिसचं काम आहे, कुठलं बारीक छोटं काम आहे, कुठं सातबाऱ्याचं काहीतरी काम आहे. त्या कामात त्या माणसाला फक्त तुम्ही मदत करा, ती माणसं तुम्हाला कधी आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही. ती किंवा शहरामधलं काम आहे, एखादं लाईट ड्रेनेज तुंबलेलं आहे किंवा हे केलेलं आहे, तिथं तुम्ही धावून जा, तिथं मदत करा. जो कोण महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांना सांगा, ते त्यांचं काम चालू करतात. ही लोक तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. त्यामुळे हे असं मोठी मसल पॉवर वगैरे असं विषय काही नाही. माझं उदाहरण तुम्ही पाहताय. अर्थात हे होते राज्याचे जे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, त्यांनी भारतीय छात्र संसदेला मार्गदर्शन केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.